तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे RAMPADLKRVLOGS. समजलंच असेल. तर त्या व्लॉगला, त्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे. आणि लाईक नका करू, लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि जास्तीत जास्त पहा. तो मित्रांनो, आता पाठीमागं चढक आली. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला मागच्या व्लॉगप्रमाणे दाखवणार आहे, गायची धार काढतानाचा व्हिडिओ दाखवणार आहे. तर प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आता मी गायला भाला घालत आहे. तर गायला भाला असा पूर्णपणे पॅक घालावा लागतो, नाहीतर गाय इतक्या जोरात लात मारते काय बोलायलाच नको. थेट माझं डोकं फोल्ड होतं एकदा. मग बघा, आता तुम्ही बघू शकता, ही मांजर एक आहे, तर त्याच्यासाठी मी वाटी आणली. अजून एक मोठं मांजर आहे, त्याच्यासाठी पण मी डबा आणलाय. पण हे छोटं मांजर जर आगाव आहे, त्याला आधी दूध काढून द्यावं लागतं. तर म्हणलं चला, आता त्याला मी आधी दूध देतो. तर त्याला वाटीत दूध काढायसाठी देत होतं. तर बघा, हे मोठं तिथं एकदम टपकलं येऊन. तर मोठ्याची पण गाय लागली तिथंच. त्या केशरी डब्यात मी पाणी घेतले गायचं सड धुण्यासाठी, नाहीतर तुम्ही म्हणताल कशासाठी ठेवले. तर मित्रांनो बघा, आता मी छोट्या मांजराला ठेवलेलं, पण मोठ्याने तिथं जागा बळकावली. मग आता म्हणलं मोठ्याचा डबा आता छोट्याला देऊ. मग काय, छोट्याला पण दूध दिलं पाजायला. मग छोटं दूध पिऊ लागलं. आणि मग मी काय, बघा, धारा काढताना गायला काय मच्छर पण चावतात, त्यामुळे पण उड्या मारती असं वाटत असेल तुम्हाला, पण तसं काही नाही आहे. मच्छरमुळे तर मग गाय उड्या मारतेच, पण गाय इतकी बेकार आहे, लाथा मारणारी गाय आहे. डायरेक्ट शिंगावर घेते. आणि माझं एकदा डोकं फोल्ड होतं, तेव्हा एवढा भाला घालायला काही जमत नव्हता आम्हाला. आणि असाच साधा सिंपल घालायचो. आणि मग अशातच गायने काय पूर्ण लातच मारली. मग काय बोलायचं नको. मग दवाखान्यात गेलो, हे केलं ते केलं. आणि काय, आता हे बघा, ही छोट्या मांजराला परत दूध ठेवलंय. त्याचं काय एकदा ठेवून काय भागत नाही. मग त्याला 2-2, 3-3 वेळा दूध प्यावायला लागतं. त्याला हुकी येते दुधाची, ते राहून दूध पितं थोड्या थोड्या वेळाने. आणि बघा, पलीकड रेडी कशी खाण्यासाठी तरसली. बघा, हे मोठं मांजर ते आपलं खातंय ती खातंय, आणि त्या छोट्या मांजराचं पण खातंय. आणि हे आमच्या गायचा नाचकाम झाला चालू. आता गायचा नाचकाम चालू झाला म्हणल्यावर गाय आता बादली पालती केल्याशिवाय काय राहणार नाही बरं का. पण व्हिडिओच्या नादात जर गायने बादली पालती केलीच तर माझं काय खरं नाही बघा मित्रांनो. तर मग आपलं काळजीपूर्वक धार काढतोय मी. तर म्हणलं आता या मांजरांकडे काय एवढं लक्ष द्यायला नको, नाहीतर ही कार्टी इतकी बेकार आहेत काय बोलायलाच नको. त्यांच्या नादाने अख्खं दूध सांडवून टाकतील आणि मग परत दूध डेअरीला काही जाणार नाही. तर मित्रांनो, एवढं झालं, पण परत काय ऐका नाहीत मांजरं. त्यांना खूपच दूध प्यायचं होतं. मग काय, परत वाटी घेतली, मांजराला दूध ठेवलं. आणि आता तर बघा, दोघं पण एकाच वाटीत प्यायला लागले ते. मग मी पटापटा धार काढू लागलो. आणि आमचं छोटं मांजर इतकं घोड्याचं आहे काय बोलायलाच नको तुम्हाला मित्रांनो. तर सारखं मध्ये येतं. मग त्याला ठेवलंच नाही. आणि त्याच्यामुळे गाय तर जास्तच हालते, लाथा मारते. आणि मग पूर्णच्या पूर्ण दूध सांडून जातं. मग दूध सांडल्यामुळे आम्हाला काय डेअरीला दूध घालता येत नाही एवढं. आधीच गाया धारा देत नाहीत एवढ्या. 2-3 लिटर फक्त गायचं दूध असतं. 2 गाया आहेत धाराच्या. मग 2 धाराच्या गाया आहेत, आणि अजून काय त्या लागलेल्या पण नाहीत. त्यांना येऊन पार 5-6 महिने झाले, तरी पण एक पण गाय गाभणी नाही. आणि अशात जर ह्या मांजरांनी दूध सांडवलं तर तोट्यात तोटा. मग काय खरंच नाही. मग त्यांना सारखं द्यावं लागतं दूध, मध्ये येतात म्हणून. मग दूध दिल्यानंतर ते शांत बसतात. पण नाही, आमचे काय पुढील मांजरं शांत बसत नाहीत. मग आधीच पेंडीचं पोतं झालंय महाग. 1600 रुपयाला आहे पोतं 50 किलोचं. आणि पगार किती येतो? 2000. 1600 जातात आणि 400 रुपये शिल्लक. मग यात काय अर्थ आहे? आणि खायला तर वेगळंच. त्यामुळे
दूध बांधवांना काय परवडत नाही बरं का, पण आपलं करायचा छोटा मोठा व्यवसाय सुरुवात तरी. म्हणून आम्ही दारा काढतो. आता माझी पूर्णपणे दार काढून झालेली आणि मी आता गायचा भाला सोडला. आणि मांजर काय बघा बघा, गाय बघा, नटरंगी गाय आमची. शेण काढलं आणि परत गायचं आखाडलेला दोरा सोडून